केतूचा अत्यंत प्रभावी उपाय. केतूला राहूप्रमाणेच एक छायाग्रह म्हणजेच पापग्रह म्हणून ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. तर या व्हिडिओला आत्ताच सेव्ह करा आणि पूर्ण पहा. मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये केतूवरून अनसॅटिस्फॅक्शन याचा विचार केला जातो. कारण ज्या स्थानात केतू असतो त्या स्थानाबद्दल व्यक्ती असंतुष्ट राहतो अशी मान्यता आहे. जर पत्रिकेत केतू सप्तम स्थानात असेल तर व्यक्ती लाईफ पार्टनरबद्दल अनसॅटिस्फाईड असू शकतो. दशम स्थानात केतू असेल तर कामाच्या ठिकाणी अनसॅटिस्फाईड वाटतं, बरेचसे जॉब चेंज होतात. यासाठी अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे गणपतीची साधना करणं. गणपतीचं अथर्व शीर्ष रोज पठण करणं, तसंच दर मंगळवारी गणपतीला 21 दुर्वांची जुडी वाहणं शुभ मानलं जातं. तसंच अपंग, अधू किंवा कॅन्सरग्रस्त व्यक्तींचा पण केतूवरून विचार केला जातो. म्हणून अशा व्यक्तींसाठी थोडंसं दान धर्म करणं किंवा त्यांच्या NGOसाठी थोडंसं डोनेशन करणं खूप शुभ मानलं जातं. तुमच्या पत्रिकेचं सखोल विश्लेषण करून घ्यायचं असेल तर संपर्क करा. श्री स्वामी समर्थ.